मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। भारतात बंधुभाव देवरची असावे। बहुजन समाजाचा अर्थ तुकडोजी महाराजांना या भजनातून दिला की माझ्या या भारतात हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, सोनार, चांभार, माळी, कुणबी, तेली, पाटील, धनगर, नावी, वंजारी आम्ही इथं एकत्रित यावे, त्याकरता बहुजन समाज बहीण मायावतीचा वाढदिवस आहे। ज्यांनी 18 पगड जातीच्या लोकांवर प्रेम केलं, एवढंच नाही तर लाऊडस्पीकर वाल्या दादावरही प्रेम केलं। हमारी है और अब बहुजनों की पारी है, लक्षात घ्या बाबा। हा जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही, हा जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही। कारण भाऊ, बहुजन समाजाच्या या विचाराच्या दृष्टीने माननीय कांशीराम साहेब, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, जगद्गुरु तुकाराम महाराज, वंजारी समाजात भगवान बाबा, सोनार समाजात नरहरी बाबा, चर्मकार बांधवात संत रविदास, कुंभार समाजात गोरोबा काका, शिंप्यामध्ये संत नामदेव महाराज, सोनारामध्ये नरहरी सोनार। अरे 18 पगड जातीचे लोक जेव्हा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारल्यानंतर आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे, लक्षात घ्या बाबा। आणि महात्मा बसवेश्वर वाणी समाज, अरे हे महासुधारक आले, तुम्ही आम्ही जाग्यावर आलो। मी शिंप्याचा मुलगा, संत नामदेव महाराजाच्या जातीचा। काल मी चोखा मेळामध्ये होतो। चोखा महाराजाची जयंतीचा 751वी जयंती। तुम्हाला आम्हाला एकत्रित येण्याकरता सत्यपालची तळमळ आहे, पैशासाठी नाही। मी पैसे घेऊन कार्यक्रम करतो, मी पैसे किती घेतो बनसोडे साहेबाले विचार। मला 52 वर्ष झाली मी कीर्तन करतो। आता पेक्षा मी आसाराम बापू पेक्षा डबल धजोपती झालो असतो, पण आसाराम बापू जेलमध्ये आहे आणि कांशीराम साहेब जिवंत आहे। राम रहीम जेलमध्ये आहे, गाडगे बाबा धोब्याचा जिवंत आहे बाबा। कागदाच्या नोटाच माणसाची इज्जत नहीं वालो। जब बाबासाहेब आंबेडकर कमाते थे तो अंबानी से दोबारा डबल श्रीमंत होते थे, अमीर होते थे। लेकिन वो रमाई को एक लुगड़े की भी व्यवस्था नहीं थी, ऐसा मेरा डॉक्टर भीमराव बाबा आंबेडकर था। पण काही लोकांच्या डोक्यात, कोई लोगों के दिमाग में सिर्फ आंबेडकर महारोका था। अरे नहीं रे, तूने कभी बाबा साहब को पढ़ लिया ना, मैंने पढ़ लिया बाबा साहब को, तो मेरा बेटा डॉक्टर बन गए। अभी हॉस्पिटल है मेरे बेटे का, जो नंगे को, जो गरीब को खाने की व्यवस्था नहीं, उसका अभी हॉस्पिटल चल रहा है अकोट में। म्हणून तुम्हाला आम्हाला एकत्रित यावं लागेल। याकरता आम्हाला कांशीराम साहेब लाओ बिस्लरी के बोतला और लगाओ 2-4।
अरे गंदा पानी नहीं पीने देते हैं. आदरणीय फुलंब्री विधानसभा अध्यक्ष भगवानजी भाऊ, गंगावणे मंदात बोलू नका. मंदात बोलले कोणी तोप खायो कि बैल खाओ. बीच में बोले कि मैं बंद कर दूंगा निकल जाऊंगा. अभी आवाज बीच में बोलना ही नहीं. सिर्फ बहुजन समाज की जो बात करेगा वही बीच में आवाज करेगा. करा हाथ वर 1 मिनिट. ज्योती बाबू बाबू हात वर करा. रामदेव बाबाचे झटके घेताना आता हा वर करत ना. गोपाला गोपाला देवाचे नंदन गोपाला. ज्योती बोलो शिवराया बोलो. अरे गोपालाई घ्याले शर्मू नका. ओ भी गौली का थाना. जय भीम बोलो शिवराया बोलो. सावित्री बोलो रमाई बोलो. ओ मावशी ओ मावशी ओ मावशी इकडे पाहिलं तू काय आपल्या बाया तशा पागल झाले. इकडे ये तू. ओ मावशी ये ना इकडे. अहो ऐक ना तू इकडे ये ना. अहो तुझ्या लेकराला घेऊन ये इकडे 1 मिनिट. कायच करावं आपल्या बायाच्या डोक्यात सावित्री गेल्याशिवाय यायच्यात फरक. अरे खालूनच ये ना बापा. बरं येऊ द्या वर येऊ द्या. येऊ द्या वरच येऊ द्या. गरिबांना काय यावंच नाही. फक्त बहुजन समाज पार्टीच्या नेत्यानेच वर यावं. काय तुम्हाला वर चढवणारे सोनवणे साहेब सांगून देतो महेंद्र भाऊ हे खालचे लोक आहे. हे भुल्याचं नाही तुम्ही. या जी दे रे तिला साडी दे. महेंद्र भाऊ तुमच्या घरची बाई आली का? तुमची बायको शेजारीच बसवली काय? बरं आहे लोक शेजारणीले शेजारी बसवतात. तुम्ही बायकोले बसवता बघ झालं जमलं. ज्यानं बायकोची इज्जत केली ना तो माणूस पुढे गेला. लोक बायकोची इज्जत कमी करतात आणि शेजारीच जाऊ जाऊ मरते. वहिनी वहिनी. मी महेंद्र भाऊची पत्नी काय नाव भारती सोनवणे. जमलं नवऱ्याने एवढं ओपन मध्ये नाव घ्यावं. आता तीळ संक्रांत आहे त्याच्यानं बाया नाव घेतात. मारुतीच्या देवळात लावला मी कापूर. बालीची माय दिसते करिश्मा कपूर. दे रे साडी. घ्या मॅडम. हे माझ्याजवळची साडी आहे महेंद्र भाऊच्या पैशाची नाही सांगून देतो. हे माझी बायको मेली म्हणून मी तिच्या स्मरणार्थ साडी अर्पण केली आणि माझ्या बायकोला देहदान केलं. ते नातूले दे रे 100ची नोट. आपल्या काय बापाचं जाते. हे झाले देवळे तेवढेच कामात. आजी घे. तुले काय वाटलं मी टीका करून राहिलो? बस जाय बस. तू एवढ्या उन्हात अनात तुझ्या नाताले घेऊन आली बस. जिजाबाई शिवाजी महाराजाला घेऊन जात जाय तुकारामाच्या कीर्तनात. तू सत्यपालच्या कीर्तनात नातवाले घेऊन. तुम्ही 3 जण काऊन उभ्या? तुम्ही निवडून येत ना तोंड दाखवून आले. शिदाई उभा नाही. वरचा नेहमी चालूच ठेवा. शिदाई उभा नाही. त्याच्या आय लव्ह यू असा तो. चालेल या पोट्या पोरीले कावला माणूस. तुमच्या औरंगाबाद मध्ये तर भयानकच आहे का ते. बरं शिदा उभा नाही त्या बाया माग. आणि तुम्ही बोलत ना. तुम्ही बकऱ्यासारख्या नका जगू. तुले जगा लागल तर रमाई भीमाई अहिल्याबाई जिजाबाई सारखं जागा लागल. ते तुझ्या समोर उभा. तू काय पाहिशील त्याचा व्हिडिओ पाहता का? काही काही लोकांना अकलाच नाही कसं जगावं. त्या आजीले खुर्ची दे ना बाई. येवा बाई बस त्या खुर्चीवर. काय मोठ्या लोकांच्या घरच्या बायकाईनं बसाव. झोपडपट्टीतलं काय बाहेर जा. मग यायला मतदान कसं होईल? करा हातवर. ज्योतिबा बोलो शिवराया बोलो. रोडवर राहणाऱ्या लोकांना विनंती पोलीसले त्रास होऊ देऊ नका. इथं सतरंजी बोलावली असती ना महेंद्र भाऊ. तुम्ही महेंद्र वर नरेंद्र खाली देवेंद्र मधातले हे दलिंद्र समजता का? याईले सतरंजी बोलवा बसायसाठी. हे उभे राहणारे इकडे बसवतो. या खुर्चीवर जायची गॅरंटी नाही. तुम्ही लिहून घ्या.
हे कवा इलेक्शन मध्ये चाट देतील याचा अंदाज नाही. शिवराया बोलो, शिवराया बोलो, या आपल्या मुद्द्यावर तुकडोजी महाराज काय सांगतात? काही आंबेडकरवादी म्हणतील आंबेडकराचं सोडून तुकडोजीच सांगते. हा तिथंच तर अंतर पडलं ना तुमच्यात आणि मायात. अरे जे तुकडोजी विचार आहे आणि आंबेडकराचा विचार आहे तोच तुकडोजीचा विचार आहे. जो तुकारामाचा विचार आहे तोच आंबेडकराचा विचार आहे. जो फुले शाहू आंबेडकराचा विचार आहे तोच संत कबीराचा विचार आहे. म्हणून तर कबीराले गुरु मानत, गाडगे बाबाले मानायचे. बाबू हे आहे ते तुकडोजी महाराज. मी यायच्यामुळं इकडे आलो. संत तुकडोजी बाबा आणि हे तुकाराम दादा गीताचार्य स्वातंत्र्य सैनिक होते. कांशीराम सारखे वागले बाबू. मरेपर्यंत कोण्या बँकेत खातं नव्हतं पण माळी समाजाचा होता ना. जात चिटकली ना जात, आणि जे जातच नाही म्हणून तुकडोजी बाबा लिहितात हा जाती भाव विसरून या. एक हो आम्ही, पाऊस रोडवर उभं राहणाऱ्या मंडळीला प्रार्थना. एक हो आम्ही, इकडून रोड वाहते, आपण इकडून उभे राहा. इकडे जागा लय मोठी आहे आणि पोलीसले त्रास होऊ देऊ नका. हा जाती भाव विसरून या. एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. अरविंदता मनी सत्य न्याय दिसू दे. देवाची आचारी या भारतात बंधुभाव. नित्य बसू दे. देवाची आचारी. भाऊ 21वीं सदी हमारी है, लक्षात घ्या. अब बहुजनों की बारी है. जरा आवाज द्या. 21वीं सदी बोला हमारी है म्हणा. 21वीं सदी हमारी है. और अब बहुजनों की बारी है. आता आमची बारी आहे, लक्षात घ्या. ज्या लोकांना जगू देत नव्हते अशा लोकांचे बाबू लेकर कमिशनर झाले. सांबाराची मुलगी कलेक्टर आहे बुलढाणा जिल्ह्यात. आता हम भी किसी से कम नाही. आपल्या डोक्यात फुले शाहू आंबेडकर गेल्यावर तुमचा मुलगा तहसीलदार होईल, ठाणेदार होईल, न्यायाधीश होईल, वकील होईल. मुलगी ग्रामसेविका, पटवारी, कलेक्टर, तहसीलदार, एसडीओ, कमिशनर होणार. का? आदिवासीचे लेकर होतील. ज्याच्या डोक्यात फुले शाहू आंबेडकर गेला त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. लक्षात घ्या बाबू. हे आम्हाला मांडावं लागेल. हा विचार आहे फुले शाहू आंबेडकराचा, तुकडोजी बाबाचा. कारण त्यांनी दुसऱ्या कळव्यात लिहिलं नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी. आणि संविधान त्या करता लिहिलं. आता संविधान काट्याच्या मागे लागले. जरा डोकं वापरा, सावधान व्हा. आता खालच्या लोकांना जगण्याचा 85% लोकांना जगण्याचा अधिकार हिरावून घेऊन राहिले. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी. माझ्या तुकडोजी बाबा, तुकाराम महाराज, भगवान बाबा, वारकरी संतांची इच्छा होती बाबू सर्व गोर गरीब सुखानं जगले पाहिजे. माझ्या डॉक्टर भीमराव बाबा आंबेडकरांना वाटत होतं सर्व लोक सुखानं जगले पाहिजे. नांदोत सुखे गरीब अमीर. महेंद्र भाऊ इकून तिकून जाणं बंद करा ना. कार्यक्रम लाईव्ह चालू आहे ना. तिथं बंद करा, तिथं. इकडे ये ना. इकून तिकडे जाऊ देणं बंद करा ना. आणि काही लोक ओ यूनुस भाई इधर के उधर मत जाने दो. कोई लोगों को काम नहीं रहता तो भी जन के. ये पक्ष में के उधर से इधर जाने वाले बहुत बुरे लोग रहते. इधर से उसको जाने मत देना. जिधर बम उधर हम, ये साथ नहीं देते अपनी. वो साला मतदान नहीं मिला तो चलेगा लेकिन
ये कैमरा मन को आन दो आओ बुढ़ा आदमी है कैमरा निकालते समय अच्छा फेसबुक और दिखा आओ। बसा आता मंदात नका येऊ तुम्ही झालं तुमचं काम तुम्हारी कीमत कर दी है मैंने क्यों तो तुम सत्यपाल के साथी हो ना जो भी सत्य का साथ देगा उसका कल्याण होगा सत्य परेशान होता भाई लेकिन पराजित नहीं होता आता बसा तुम्ही मागच्या लोकांना त्रास नका होऊ देऊ आपण रस्त्यातले दगड नाही झालो पाहिजे या आपल्या मुद्द्यावर आपला मुद्दा तसा आहे नांदोत सुखे गरीब अमीर एकमता भाऊ राजे शिवाजी बाबासाहेब संत रविदास राष्ट्रपती अब्दुल कलाम या महापुरुषाईनं आदरणीय कांशीरामजी साहेब अन्य भाऊ जगद्गुरु तुकाराम महाराज नांदोत सुखे गरीब अमीर एकमता मग हिंदू असो ख्रिश्चन होई सलामी मग हिंदू अरे मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट